नियोजन शून्यतेमुळे 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा अखेर रद्दबातल. जवळपास 23 लाख विद्यार्थ्यांना मनस्ताप. सरकारला परीक्षाही घेता येत नाही. विरोधकांचा हल्लाबोल. नीटच्या पेपरफुटीचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत. नाशिकमध्ये पहिला पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती. संशयित शुभम खैरनार सीबीआयच्या जाळ्यात. 15 लाखांना पेपर विकल्याची माहिती. भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, केवळ शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस. सिल्व्हर ओकवरील भेटीनंतर सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण. तर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातच काम करत राहण्याचंही वक्तव्य. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंची नावं पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यकारिणीमधून गायब. तांत्रिक चूक दुरुस्त करण्याचं सुनेत्रांचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांसोबतच्या शीतयुद्धामुळे नावं जाणीवपूर्वक वगळल्याची चर्चा. पंतप्रधान मोदींचं आवाहन म्हणजे इंधन दरवाढीसाठीची पूर्वतयारी. राज ठाकरेंचा हल्लाबोल. तर राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, शरद पवारांचा सल्ला. नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणी निदा खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता. धर्मांतर प्रकरणात निदा खानची महत्त्वाची भूमिका. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात ठरला. राज्यामध्ये मान्सूनची गुड न्यूज. मान्सून वेळेत दाखल होण्याचा अंदाज. तर उष्णतेची तीव्रता वाढण्याचा इशारा. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातल्या 6 जिल्ह्यांमध्ये सूर्याचा प्रकोप वाढणार.